नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचं रुटीन आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. सकाळचे 5:30 पावणे 6 झालेले आहेत, पण असं वाटतंय खूप उजाडले. सध्याचे दिवस असे आहेत की लवकर सूर्योदय होतो. अंगण वगैरे स्वच्छ करून पाणी मारून घेत असते आणि नंतर मग घरातली आवरावर रांगोळी काढणं, स्नान वगैरे करून मग करत असते.
सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय आहे आणि कोमट पाणी पिल्याच्यानंतर मग काय हमखास चहा लागतो. चहाशिवाय तर सकाळ होतच नाही. पण सकाळी सकाळी त्याआधी 1 तांब्या भरून कोमट पाणी, कॉपरची जी बॉटल आहे ती मला शाळेतून मिळालेली आहे. तिच्यामध्ये मी रात्रभर पाणी ठेवत असते आणि मग सकाळी ते पाणी थोडं कोमट करून पाणी पित असते. चहा एवढाच पित असते मी सकाळी 1 कप. याच्यानंतर सकाळी 2 पोळ्या करून मुलीला डब्बा दिला, कारण तिचा आज उशिरापर्यंत क्लास होते, त्यामुळे तिने सकाळी 7 वाजता डब्बा घेऊन गेली. आणि मग आले बाहेर. तर आज म्हटलं बाल्कनी साफसफाई करावी, कारण काय होतं आपण नेहमीच्या रुटीनमध्ये ना फक्त पाणी घालतो. मी तसं सगळ्या कुंड्यांखाली ना छोटे छोटे बाऊल ठेवलेले आहेत की एक्स्ट्रा पाणी झालेलं त्याच्यामध्ये साठतं. पण काय होतं, धूळ वगैरे साईडला इतकी साठली जाते आणि इतकी खराबी होते. तुम्ही बघा आता किती घाण झालेलं आहे ते. खूप घाण निघाली बाल्कनीमध्ये, पण एकदाची स्वच्छ झाली. आता सगळं व्यवस्थित ठेवून थोडंसं रांगोळी वगैरे तिथं काढली नाही, म्हटलं नंतर काढता येईल. आणि देवपूजा तोपर्यंत आवरलेली होती. देवपूजा रोजच्या नित्यसेवेप्रमाणे आमची देवपूजा असते. आणि सगळी साफसफाई झाल्याच्यानंतर स्वयंपाक मग केला. थोडासा उशीर झाला. आजकाल 8:30 जरी वाजले का असं वाटतं 10-11 वाजून गेले, एवढा टाईम होऊन जातो. आणि आधी 2-3 पोळ्या करून ठेवलेल्या होत्या, तिला डबा दिला होता. मग थोडंसं पोळपाट वगैरे तसंच होतं गॅस ओट्यावरती. तोच परत तवा चालू केला, गॅस चालू केला आणि तवा त्याच्यावरती ठेवला. आता पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. पटकन पोळ्या आवरून घेणार आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे.
मुलीला डब्याला काय केलं, रात्री आम्ही दाबेली बनवली होती, तर त्याची बटाट्याची भाजी शिल्लक होती. तर ती काय म्हणे, आई फक्त 2 पोळ्या दे गरम करून आणि ती बटाट्याची भाजी रात्रीची मी घेऊन जाते. फ्रीजमध्ये ठेवलेली होती. मग तिनं ते नेलं, सलाद नेलं, थोडंसं लोणचं वगैरे, आणि 2 पोळ्या घेऊन गेली. मग आता आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि पोळ्या बनवणार आहे. सगळ्या पोळ्या पटपट करून घेतल्या आणि त्याच्यावरच तव्यावरती काय केलं, आधी गॅसवरती 2 कांदे भाजत ठेवलेले होते, ते भाजून घेतले आणि तव्यावरती मस्त मसाला परतवून घेतला, कारण मला काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची होती. मग मी काय केलं, त्याच्यावरतीच ते कांदे परतवायला ठेवले. ते कांदे परतून झाले की लगेच त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, कारण आम्ही काळ्या मसाल्याची भाजी आमच्याकडे कशी करता हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. झटपट भाजी होते आणि काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये आम्ही शक्यतो शेंगदाण्याचा कूट वापरत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं काळ्या मसाल्याच्या भाज्या केल्या जातात, पण ही अशा पद्धतीची भाजी एकदम नॉर्मल आहे आणि कधी झटपट केली जाते, म्हणजे खूप इझी आहे करायला आणि याच्यामध्ये फुटाणे वापरले जातात. ही भाजी म्हणजे ग्रेव्ही खूप लवकर तयार होते आणि एकदम थिक अशी ग्रेव्ही येते. आज म्हटलं पटकन आवरेल असंच करूया, कारण ऑलरेडी उशीर झाला होता, 10 वाजले तरी भूक लागायला लागते. आणि कांदा वगैरे भाजून घेतला, त्याच्यामध्ये लगेच फुटाणे टाकले आणि थोडंसं तेल टाकून फुटाणे पण भाजून घेतलेले आहेत. आता फुटाणे काढून घेतले, त्याच्यानंतर मी काय केलं, खोबऱ्याचा तुकडा आधी उखळीमध्ये कुटून घेतला. त्या दिवशी मी काय केलं होतं, हळद पावडर बनवून घ्यायची होती मला, तर मी 2-3 दिवस उन्हामध्ये हळकुंड ठेवली आणि ते हळकुंड उखळीमध्ये कुटून घेतली, तर त्याचा थोडासा पिवळसर कलर खोबऱ्याला आलेला आहे. तर खोबरं पण भाजून घेतलं. आता ते थंड होईपर्यंत लगेच गॅसवरती मी ओल्या शेंगा भाजत ठेवलेल्या आहेत. ओल्या शेंगा फार आवडतात माझ्या घरात आणि जास्त करून मला खूप आवडतात, कारण मी भाजत आहे तोपर्यंतच अर्ध्या खाऊन घेत असते. मला खूप आवडतात. भाऊनी आणून दिलेल्या, कारण वडिलांच्या शेतामध्ये आल्या होत्या, त्यांनी आठवणीनं, कारण मला खूप आवडतात. आणि माझ्या आईवडिलाकडे एक गोष्ट आहे की मला ज्या ज्या गोष्टी आवडतात ते आवर्जून माझ्यापर्यंत पोहोचतं, ती गोष्ट केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. आणखी नाही, म्हणजे ती गोष्ट मला अपेक्षा नाही आहे कुणाकडूनही, परंतु ते मला घासातला घास त्यांच्या शेअर करतात, ही मला खूप मोठी गोष्ट वाटते.
आता या मसाल्यामध्ये मला लसूण पाकळ्या आणि अद्रक टाकायची होती थोडी. थंड झालेलं आहे. मिक्सरमधून याची ग्रेव्ही मी आता बारीक करून काढून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकायचं, मिक्सरमधून फिरून घेतली. शेवग्याच्या शेंगा कट करून पाण्यामध्ये ठेवल्या. आता थोडंसं कुकरमध्ये भाजी लावणार आहे, कारण जेव्हा घाई असते तेव्हा मी कुकरमध्येच भाजी लावते. एकदम पटकन 10 मिनटामध्ये खूप छान भाजी शिजते आणि जास्त मी शिट्टी वगैरे काही होऊ देत नाही. कमी गॅसवरती 10 मिनटं शिजत ठेवते आणि गॅस बंद करून देत असते. खूप छान भाजी होऊन जाते. थोडंसंच तेल टाकलेलं आहे. आता जिरे मोहरीची फोडणी देणार आणि त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे ती पटकन परतवून त्याच्यामध्ये तिखट, मसाला, हळद पावडर हे सर्व जिन्नस टाकून घेणार आहे. फक्त एवढंच टाकायचं. अगदी सुंदर भाजी होती. आणि मसाले, तिखट हे मला माझ्या सासूबाईकडून येत असतं, त्याच्यामुळे मी मसाला कोणताही वरचा दुसरा वापरत नाही. कधीतरीच म्हणजे जर लाल तिखटची भाजी केली तर गरम मसाला जो रेडीमेड मिळतो, एखादंच पाऊच असतं माझ्याकडे, ते टाकून घेत असते. नाहीतर त्यांच्या हाताची चव खूप छान असते. त्या मसाला नेहमी मला देतात, त्याच्यामुळे त्यांच्या मसाल्याची चव अतिशय सुंदर लागते भाजीला आणि एकदम झटपट भाजी तयार होते. कोणताही वरचा नंतरचा मसाला टाकत नाही. आणि आता हे लाल तिखट पावडर टाकत आहे, ते फक्त थोडंसं कलर येण्यासाठी, कारण तिखट नाही आहे हे, कलर येण्यासाठी. आणि दुसरं जे लाल तिखट आहे घरी कुटलेलं, ते फार तिखट आहे. मग ते जेव्हा लाल तिखटाची भाजी बनवतो तेव्हा टाकत असते. आणि हा काळा मसाला घरी कुटलेला आहे, सासूबाईंनी दिलेला आहे, त्याच्यामुळे तो आवर्जून वापरत असते. त्यामुळे मला दुसरं काहीही टाकण्याची गरज पडत नाही. आणि धने पावडर मी काय करत असते, थोडेसे धणे कमी गॅसवरती भाजत ठेवायचे आणि त्याची पावडर करून डब्यामध्ये ठेवत असते. म्हणजे काय होतं, धणे पावडर वापरली ना, थोडंसं तिखटपणा कमी लागतो भाजीला आणि मुलंही खातात. कारण मी त्यांना दुसरी भाजी मुलांना कधीच बनवत नाही, हीच भाजी ते पण खातात. आमच्या घरात बऱ्यापैकी थोडंसं चटपटीत तिखट आवडतं सगळ्यांना. आता हे छान असं परतवून घेतल्याच्यानंतर, कारण ही ग्रेव्ही आपल्याला परतवून घ्यायची आहे. आधी मसाला पण छान भाजला होता. फुटाण्यामुळे काय होतं, अशी ग्रेव्हीदार भाजी बनते बघा. मी दुसऱ्या याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही. आता फक्त मीठ वगैरे टाकणार, शेंगा टाकणार आणि पाणी टाकून मिठाचा अंदाज घ्यायचा बरोबर आणि आपली भाजी एकदम छान अशी होऊन जाते. आता निघलीच, किती मोठे निघले बरोबर, निघली आता निघलीच, निघली. आता
आता मला निघणार निघली पूर्ण निघली पूर्ण दुपार झाली, जेवणं वगैरे झाले, सगळं आवरून झालं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला मी सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे. सकाळची धावपळ, आवरावर, त्याच्यात स्वयंपाकाची तयारी, काय डोकं लावावं, काय करावं. आमच्या घरी आम्ही काय करतो, सकाळी 10-11 वाजता एकदा जेवल्याच्या नंतर संध्याकाळी 6-7 वाजता जेवतो, नाही तर मग रात्रीच्याला काहीतरी वेगळा असा पदार्थ चटपटीत बनवतो. असं असतं माझं दिवसाचं रुटीन. आजचा सकाळचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगेल, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.